नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी जयश्री स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज आपण आषाढी एकादशी स्पेशल काहीतरी पदार्थ बनवणार आहोत. तुम्ही जर शेंगदाण्याची चिक्की खाऊन खाऊन कंटाळले असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मैत्रिणींनो, हे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो. एकदम छान आणि चविष्ट असे लाडू होतात बरं का. तुम्ही एकदा जर बनवले तर कोणत्याही उपवासाला करून खाताल अशी रेसिपी आहे. चला तर मग आता वेळ कशाला लावता, आपण रेसिपी सुरुवात करू. मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे एकदम छान मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक छान अशी कमेंट सुचवा बरं का मैत्रिणींनो. चला तर आपले शेंगदाणे एकदम छान आणि मस्त असे भाजलेले आहेत. आता आपण या शेंगदाण्याचे टरकल काढून घेऊ. टरकल वेगळे करून आता पुढील प्रमाण पाहूत. मी इथे 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. चला तर मग आता आपण गुळाचा पाक करून घेऊत. किती छान मस्त असे शेंगदाणे भाजलेत का पाहता क्षणीच खाऊ वाटतात. चला तर मग आता आपण पाक करायला ठेवूत. चला आता आपण एक कढई गरम करायला ठेवू. त्यात घेतलेला गूळ टाकून घेऊत आणि थोडंसं गूळ विरघण्यासाठी पोहे खायच्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे पाणी टाकून घेऊत. गुळाची चांगली मस्त अशी चासणी येण्यासाठी त्याच्यात पाणी आवश्यक आहे. एकदम छान आणि मस्त असे गूळ होतात बरं का, लाडू होतात बरं का. तुम्ही इथे या थोडा भगर गुळ आहे, मी थोडा चिकट घेतला तर एकदम छान असे लाडू होतील. तरी पण याचे परफेक्ट लाडू झालेत. फक्त थोडीशी बांधायला तकलीफ झाली. पहा आता पाक किती छान मस्त असं बनवत आहे. चला तर आता आपला पाक रेडी होत आलेला आहे. आपला पाक परफेक्ट झाला की नाही ते कसं ओळखायचं. चला आता मी एक प्लेटमध्ये पाणी घेते आणि त्या पाण्यात आपण पाक टाकून पाहू. पाकाची एकदम कडम गोळी तयार झाली की समजून जायचं आपला पाक परफेक्ट आहे. तुम्हाला असं ना हातात घेतल्यावर कळत नसेल तर तुम्ही ती गोळी गार झाल्यानंतर हाताने तोडून पहा. ती जर कडकन वाजली तर समजायचं आपला पाक एकदम मस्त झालेला आहे. चला आता आपला पाक रेडी झालेला आहे. आपण तोपर्यंत ज्यात आपल्याला हे मिश्रण टाकायचं त्या भांड्याला तूप लावून घेऊ. मी इथे ट्रेला तूप लावून घेतलं. आता आपण गुळाच्या पाकात थोडेसे शेंगदाणे घालूत आणि मिसळून घेऊ आणि ते परातीत टाकायचे. या लाडूची बांधायची खूप मेहनत आहे बरं का मैत्रिणींनो. बांधायसाठी गरमच बांधणं लागतात, तेव्हाच हे लाडू परफेक्ट होतात. हे मिक्स करताना थोडं सावकाश करायचं. खूप गरम असतं बरं का गुळाचं बॅटर, याची मात्र काळजी घ्या. चला आता मी कपड्याच्या साहाय्याने कढाई पकडते आणि बॅटर आपण ट्रेमध्ये ओतून घेऊ. गरम असतानाच थोडं पाण्याचा हात लावून याचे लाडू बनायला घ्यायचे. पाण्याचा हात लावल्याने आपले थोडे हात कमी भाजतात. जोपर्यंत गरम आहे का तोपर्यंतच लाडू बांधता येतात. गार झाल्यानंतर अजिबात लाडू बांधता येत नाहीत. पहा आपला पहिला लाडू किती छान आणि मस्त असं झाला. चला तर मैत्रिणींनो, आता सगळे लाडू बनवून घेऊ. इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. पहा किती छान मस्त असे खुसखुशीत आहेत. तुम्ही एकदा या आषाढी एकादशीला नक्की हे लाडू ट्राय करून पहा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते सांगा आणि तुम्ही काय काय तयारी केली आषाढी एकादशीची ते पण कमेंट करून सांगा. आणि माझे जर खरंच शेतीवाली गृहिणीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर एक छान कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.